नमस्कार मित्रांनो. जेई मेन्स 2025 एप्रिलमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. तर असर्शन एमध्ये काय सांगितले पाहूयात. द कायनेटिक एनर्जी नीडेड टू प्रोजेक्ट अ बॉडी ऑफ मास स्मॉल एम फ्रॉम अर्थ सरफेस टू इन्फिनिटी इज 1/2 GM स्मॉल एम बाय आर, वेअर आर इज द रेडियस ऑफ अर्थ. म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी एखादी बॉडी स्मॉल एम मासची आपल्याला प्रोजेक्ट करायची अर्थ सरफेसपासून इन्फिनिटीला, तर ती 1/2 कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर एवढी येते असं म्हणणं आहे त्यांचं. तर एकदा चेक करून पाहूयात. तर कायनेटिक एनर्जी काय असते? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. आता प्रोजेक्ट करायची बॉडी म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? एस्केप व्हॅलॉसिटी घ्यावी लागेल. ठीक आहे. तर आपण ती व्हीच्या ठिकाणी व्ही लिहिलेलं आहे. सो एम आणि एस्केप व्हॅलॉसिटी असते 2GM डिवायडेड बाय आर. ओके. आणि याचा काय आहे? स्क्वेअर आहे. म्हणजेच काय येईल? 1/2 स्मॉल एम 2GM डिवायडेड बाय आर. दिस 2 गेट कॅन्सल, म्हणजे काय याला? जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर. तर एवढी आपल्याला कायनेटिक एनर्जी लागेल, तर एखादी स्मॉल एम मासची बॉडी आपण इन्फिनिटीला प्रोजेक्ट करू शकू अर्थ सरफेसवरून. तर इथं दिलेलं आहे 1/2 GM अपॉन आर. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते आहे फॉल्स स्टेटमेंट. आता 2 नंबरचं पाहूयात रिझन. द मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉडी इज 0 वेन इट इज प्रोजेक्टेड टू इन्फिनिटी फ्रॉम अर्थ सरफेस. आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? यू इज इक्वल टू मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर. जर आपल्याला इन्फिनिटीला प्रोजेक्ट करायचे असेल तर डिस्टन्स आर येईल इन्फिनिटी, म्हणजे आर टेन्स टू इन्फिनिटी. म्हणजेच काय? इन्फिनिटी जर आरची व्हॅल्यू असली तर काय होईल? यू बिकम 0. आणि तेच रिझनमध्ये सांगितलेलं आहे की द मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉडी इज 0. म्हणजे जे रिझन आहे ते आहे ट्रू. ठीक आहे. म्हणजे ए फॉल्स आणि आर ट्रू, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. थँक्यू.